नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। वाडी वस्तीवर गरज तेथे स्वखर्चाने रस्ता, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांची मोहीम। परंडा तालुक्यातील जवळा ते येनेगाव व जवळा ते आरणगाव 2 रस्त्याचं काम सुरू। आश्वासन नाही, थेट काम सुरू। शाळकरी मुलांनी सावंत यांचे मानले आभार। रस्ता खराब झालता का? झालताय। काय चिखल होतं का? चिखल होतं, घसरलं की पडलं की पुन्हा अजून माघार जायचं, कपडे बदलून नसतर पुन्हा उशीर झाला की सर खवळायचं। इतकं चिखल झाला होता रस्त्यावर? कोण करून देते रस्ता? आमदार कोण आहेत? तानाजी सावंत। बरं, ती कोण आहेत? ते आमदार आहेत। आमदार आहे का? हो। मग काय म्हणेल आमदार साहेबाला? काय निरोप देईल तू इथनं? आता त्यांना धन्यवाद म्हणायचं, रस्ता करून दिलाय म्हणून। धन्यवाद। एका दिवसात मागणी केली की दुसऱ्या दिवशी ताबडतोब यंत्रणा साहेबांनी पाठवलं असं काम करणारा पहिला ह्या 25 वर्षातली पहिला सावंत साहेब साहेब आहे काम करून देणारे। ह्याच्या आधीचे नेते लोकप्रतिनिधी कोण? ह्याच्या आधीचे लोकप्रतिनिधी केव्हा 25 वर्षात कधी फिरकलाच नाही इकडे। ती कारखान्यावर जायला त्याचा रस्ता स्वतःचा कारखाना आहे, गुडघेत खड्डे होते। 25 वर्षात कधीच कुठला काम केलं नाही कधी। कसं सरकारी आहे का त्यांचा स्वतःचा खर्चच आहे? स्वतःच्या खर्चाच आहे। दुसऱ्या ह्याच्या आधीच्या पुढाऱ्यांनी कुणी नाही काय काम करून दिलं तुमच्या भागात? ह्याच्यावर कोणी लक्षच दिलं नाही। जायला पण येत नव्हतं। मग तसंच येत होता का तुम्ही? कोण करून देत रस्ता? आमदार कोण आहेत? तानाजी सावंत। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। वाडी वस्तीवर गरज तेथे स्वखर्चाने रस्ता करण्याची मोहीम माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी सुरू केली असून शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी परंडा तालुक्यातील जवळा निजाम ते येनेगाव व जवळा आरणगाव, मुगाव, वाटेफळ, शिरगिरवाडी येथे रस्ता काम सुरू करण्यात आला आहे। वाडी वस्तीवरील रस्ते खराब होऊन चिखल झाल्याने शेतकरी व शाळकरी मुलांना या चिखलातून मार्ग काढावा लागत होता। वाडा वस्त्यांवरील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याने नागरिकांच्या अडचणी पाहता लोकप्रतिनिधी या नात्याने शासकीय निधीतून कामाला विलंब होणार म्हणून आमदार तानाजी सावंत यांनी स्वखर्चाने रस्ते करण्याचे निर्णय घेऊन गरज असेल तेथे तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहे। आमदार तानाजी सावंत यांच्या आदेशानुसार रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता काम सुरू करण्यात आले आहे। यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख तथा उपसरपंच रमेश कारकर, परसू गवारे, ग्रामपंचायत सदस्य हिरालाल रोडे, राहुल कुलकर्णी, तानाजी गवारे, तौफिक मुलानी, कांता सांगडे, राऊत जवळा, निजाम गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। तुझं नाव गाव सांग रे बारक्या? करण गोकुळ सांगडे, राहणार सांगडे वस्ती। वस्तीवर राहतो? शाळेला कुठे जातो? जिल्हा परिषद जाऊन जवळ शाळेला। तर किती अंतर आहे तुझ्या वस्ती आणि शाळेमध्ये? 3.5 किलोमीटर। 3.5 किलोमीटर आहे का? मग तू इथून चालत यायचा? रस्ता खराब झालता का? झालताय। काय चिखल होतं का? चिखल होतं, घसरलं की पडलं की पुन्हा अजून माघार जायचं, कपडे बदलून नसतर पुन्हा उशीर झाला की सर खवळायचं। इतकं चिखल झाला होता रस्त्यावर? मग आता रस्ता केलाय कुणी? केलंय काम हे माहितीये का? कुणी? सावंत साहेबांनी। कोण आहेत सावंत साहेब? आमदार आहेत। कधी त्यांची भेट झाली का तुझी? नाही। पण त्यांनी करून दिले का हे? गैरसोय दूर झाली का आता तुमची? झाली। आता सावंत साहेबाला काय म्हणतो सांग, ह्याच्या माध्यमातून सावंत साहेबांपर्यंत जाईल? त्यांनी आता आभार मानतो, त्यांनी रोड करून दिल्याबद्दल। तुझं नाव आणि गाव सांग? माझं नाव अनुष्का हरिदास सांगडे, माझ्या गावाचं नाव जवळा निजाम। बरं, कितवीत आहे तू? 9वी मध्ये। राहायला कुठे आहे? सांगडे वस्ती। सांगली वस्ती। इथून किती अंतर आहे तुझ्या वस्तीचं? 1.5 किलोमीटर। 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। तर चालत जाते का? काय वाहन आहे तुझ्याकडे? सायकल, गाड्या काय? चालत जाते। माग पाऊस होता, चालायला येत नव्हतं। काय झालं? चिखल होता। चिखल झाला होता? रस्ता लई खराब झाला होता? मग आता रस्ता व्हायला लागलाय? कोण करून देते रस्ता? तानाजी सावंत। का सरकारी आहे? सरकारी आहे का कोण करून द्यायला लागले? तानाजी सावंत करून देते। कोण आहेत सावंत साहेब? आमदार आहेत। आता तुमची गैरसोय दूर झाली? काय म्हणेल साहेबाला? आभार मानते।
तुझं नाव आणि गाव सांग. माझं नाव विठ्ठल भागवत सांगडे, गावाचं नाव सांगडे वस्ती. सांगली वस्तीवर राहतो का तू? हो. आणि शाळेला कुठे येतो? जिल्हा परिषद शाळा. जिल्हा परिषद शाळेला येतो. तुझी वस्ती किती लांब आहे शाळेपासून? 3.5 किलोमीटर. 3.5 किलोमीटर. ते वस्तीपर्यंत कसं जात होता? चालत? कसं गाडी आहे, सायकल आहे, काय चालत चालत जातो का? रस्ता कसा होता? पाऊस पडला की बेकार व्हायचा रस्ता. पाऊस पडल्यावर हा. काय होतं? चिखल होत होतं का? हा लय. लय चिखल व्हायचा. तसंच जायचं का तुम्ही शाळेतून सगळेजण? हा. मग आता रस्ता केल्यावर आता रस्ता केल्यावर काय नाही. कुणी केलाय रस्ता? तानाजी सावंत. कुणी केलाय? तानाजी सावंत. अच्छा, तानाजी सावंत यांनी केलाय. बरं, ती कोण आहेत? ते आमदार आहेत. आमदार आहे का? हो. मग काय म्हणेल आमदार साहेबाला? काय निरोप देईल तू इथनं? आता त्यांना धन्यवाद म्हणायचा, रस्ता करून दिलाय म्हणून. तुमचा परिचय सांगा. रमेश उत्तम कारकर, जवळगावचे उपसरपंच. कोणता रस्ता आहे? हे जवळ येणगाव रस्ता आहे. येणेगाव. किती किलोमीटरचा रस्ता आहे? एक 3.5 किलोमीटर आहे अंदाजे. काय अडचण होती या रस्त्याची? या रस्त्यावर अडचण म्हणजे शेतकऱ्याला जाता येत नव्हतं. इकडे अंगणवाडी आहे, शाळा आहे, वस्ती शाळा आहे. इथं पुढे इतका चिखल होता या रस्त्याने, लय दूर असतो त्या रोडची. आम्ही सावंत साहेबांना मागणी केली, हे लोकांना जाण्या येण्यासाठी साहेब एवढं करावं लागतं आपल्याला. ही जवळपास 300-400 लोक ह्या ठिकाणी जा ये करते तिथून. साहेबाला आम्ही विनंती केली की साहेब ही रस्ता करून द्या म्हणून तुमच्या माध्यमातून. शाळा आणि अंगणवाडी आहे का इकडं? अंगणवाडी आहे, वस्ती शाळा आहे, शाळा पण आहे, प्राथमिक शाळा बी आहे. मग काय म्हणले साहेब? साहेबांना आम्ही इथे येऊन सिच्युएशन दाखवली. ह्या रोडचे फोटो बिटो काढून साहेबाला पाठवलो. अशी परिस्थिती, ह्या रोडची शाळेतली लहान मुलं हे जातात. साहेबांनी ताबडतोब आमची मागणी मान्य केली आणि 2 दिवसात तुम्हाला लगेच रस्ता आम्ही ताबडतोब करून देऊ म्हणून घोषणा दिली. आणि आज 2 दिवसांनी लगेच रोड चालू आहे. आता तुम्ही प्रदेशात बघतायत रोड तर लगेच चालू झाला. लगेच रोड चालू केला. किती किलोमीटर आहे म्हणता? 3.5 किलोमीटर रोड आहे. 3.5 किलोमीटर पर्यंत मुरुम टाकून चोपायचं त्याला. मुरुम टाकून रोलर आणून चोपून व्यवस्थित करून देणार सगळं. साहेबाच्या सोखर्चातनं साहेब करून द्यायला ती. एका दिवसात मागणी केली की दुसऱ्या दिवशी ताबडतोब यंत्रणा साहेबांनी पाठवलं. असं काम करणारा ह्या 25 वर्षातली पहिला सावंत साहेब साहेब आहे ती काम करून देणार आहे. ह्याच्या आधीचे नेते लोकप्रतिनिधी कोण? ह्याच्या आधीचे लोकप्रतिनिधी केव्हा 25 वर्षात कधी फिरकलाच नाही इकडे. ती कारखान्यावर जायला त्याचा रस्ता स्वतःचा कारखाना आहे, गुडघेत खड्डे होते. 25 वर्षात कधीच कुठला काम केलं नाही काय त्यांनी. ते साहेब केलंय. सावंत साहेबांनी सांगूच तर सावंत साहेब लगेच काम करतात. गेल्या वर्षी बी सावंत साहेबांच्या माध्यमातून जवळपास 3,500-4 हजार टॉयलेट मुरुम टाकला साहेबांनी, शेत रस्त्याला करून दिला. तुझं नाव आणि गाव सांग. श्रावणी गणेश सांगडे, माझं गाव जवळा निजाम, तालुका कोणता आहे? परंडा. कितवीत आहे तू? 8वीत आहे. 8वी मध्ये. कोणत्या शाळेत शिक्षण घेते? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद शाळेत. राहायला कुठे आहे? सांगडे वस्तीवर. किती लांब आहे सांगली वस्ती? इथून 2-3 किलोमीटर आहे. 2-3 किलोमीटर आहे. तुम्ही कसं चालत जाता का गाडीवर? चालत जातो. पावसाळ्यात? हा, पावसाळ्यात पण चालत जातो. काय अडचण होती तुमची? रस्ता बनवून द्यायची, चिखल होता लय. चिखल होता? जायला पण येत नव्हतं. मग तसंच येत होता का तुम्ही? हा. कोण करून देत रस्ता? आमदार. आमदार कोण आहेत? तानाजी सावंत. सावंत साहेबांचं. तुमचं नाव आणि गाव सांगा. मी गोकुळ चव्हाण बोलतोय, जवळहून. जवळ शेतकरी? जवळ शेतकरी. तुमची शेती कोणत्या बाजूला आहे? याच बाजूला आहे आमची इकडेच. काय झालं? रस्ता खराब झाला? रस्ता म्हणजे लय खडे पडले होते, गुडघे खडे होते, चाऱ्या होत्या, चिखल पाणी जायत नव्हतं. असं का? मग आता हे कोणी करून दिला रस्ता? सावंत साहेबांनी करून दिलाय रस्ता. आणि काम बी चालू केलंय, काय नाही एवढं काम चालू केलं. कधी चालू केलं काम? आजपासून चालू केले काम. कुठपर्यंत करणार आहे रस्ता? हे वांगी म्हणजे वांगी सांगडे वस्तीच्या पुढे एक वांगी फाटा, येणेगाव फाटा म्हणून तिथवर. येणेगाव फाट्यापर्यंत रस्ता करून देणार. कसं सरकारी आहे का त्यांचा स्वतःचा खर्चच आहे? स्वतःच्या खर्चाच आहे. दुसऱ्या ह्याच्या आधीच्या पुढाऱ्यांनी कुणी नाही काय काम करून दिलं का तुमच्या भागात? ह्याच्यावर कोणी लक्षच दिलं नाही. कोणी दिलं नव्हतं? कोणीच दिलं नाही. तुमचं नाव गाव सांगा. नाही थोडा तुम्ही. लक्ष्मण वसंत सांगडे, गाव? गाव जवळ सांगडे वस्ती. सांगडे वस्तीवर राहता? हे रस्ता कुठे जात आहे? सांगडे वस्तीवर जाते येणेगाव आपल्या डेअरीपर्यंत. डेअरीपर्यंत? काय रस्ता खराब होता का? रस्ता खराब होता पहिला.
आता कोण करून द्यायला लागले? सावंत साहेब. सावंत साहेब. हा मागणी केली का तुम्ही ते रस्ता खराब आहे म्हणून? मागणी केली ती बोलले होते. या वस्तीवर असं येणार जाणार किती लोकसंख्या असतील? तरी वस्तू येणार जाणारे 300 400 500 लोक आहेत आमची. इकडे जे शेती आहे सगळे येतात जातात. हा, इकडे येणारे. काय झालं रस्त्याला खड्डे पडले होते का? खराब झालता पूर्ण रस्ते. माझं नाव ईश्वर पारस सांगडे, तालुका परम, जिल्हा चारशे, गावचं नाव जावळानी. बर बर. तुमचं आता काय अडचण होती या रस्त्याची? त्याला चिकन लागलं, साहित्य यावं लागत होतं. चिखल लागत होता. तर मुगाव शिरगीरवाडी मार्गावरील करांडे वस्ती रस्त्यावर मुरुम टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. यावेळी युवा सेना परंडा तालुका प्रमुख राहुल डोके, शिवसेना संघटक जयदेव गोफणे, आप्पा कारंडे, राजाभाऊ गरदाडे सरपंच, तानाजी हिवरे उपसरपंच, नारायण शिरगिरे, कमलेश भागडे, समाधान वलंगुडे, रामभाऊ शिरगिरे, बापू कारंडे व ग्रामस्थ उपस्थित होते. तर भांडगाव येथील रस्ता कामाचा शुभारंभ करताना शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके, पंचायत समितीचे माजी सभापती सतीश दैन, राहुल भांडवलकर, संतोष भांडवलकर, महादेव जाधव, आप्पा कारंडे, शंकर पाटील, रेवण भांडवलकर, सागर डोके, सतीश भांडवलकर, माधव लावंड, प्रवीण जोगदंड व इतर ग्रामस्थ वाटेफळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.